नमस्कार मित्रांनो. तर 28 ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतं आहे की विश्वाचे वडील घरी येणार असतात. जानू त्यांच्या स्वागताची तयारी करते, त्यांच्या आवडीचं स्वयंपाक बनवते. विश्वा म्हणतो, जानू हे का करतेस तू? राहू दे, मी करतो. जानू म्हणते, नाही आपल्या माणसांसाठी करण्यामध्ये काही थकवा वगैरे नाही. मला आवडतं हे सगळं करायला. आणि आत्तापर्यंत माझ्या मामांसाठी मी जानू होते, पण आता यापुढे मी त्यांची सून असणार आहे, मग मला हे केलंच पाहिजे. विश्वा घाबरतो. आता त्याचे बाबा आल्यानंतर त्यांची काय रिॲक्शन असेल या विचारात तो असतो आणि त्याचा थरकाप उडतो. तर इथे सिद्धू रमाची बॅग घेतो आणि त्यात चॉकलेट ठेवत असतो. रमा सिद्धूच्या हातातून बॅग हिसकावून घेते आणि त्याला ओरडते. रमा म्हणते, लांब हो, माझ्या बॅगला हात लावू नको. सिद्धू म्हणतो, अगं मी फक्त चॉकलेट ठेवत होतो. रमा म्हणते, काही गरज नाही आहे आणि बाबा बनायला जाऊ नको. तू माझ्यासाठी स्ट्रेंजर होता आणि आहेस. भावनाला हे मात्र अजिबात आवडत नाही. तर इथे इशिता घरी आलेली असते. ती डायनिंग टेबलवर मोबाईल ठेवते आणि हॉलमध्ये बसते. लक्ष्मी तो मोबाईल बघते. त्या मोबाईलवर सारखा जयंतचा फोन येत असतो. इशिताने त्याचं नाव लव म्हणून सेव्ह केलेलं असतं. लक्ष्मी म्हणते, लव? अच्छा, हा तोच आहे. ज्याच्या फोनमुळे आणि ज्याच्या आवाजामुळे, ज्याच्या नावामुळे इशिताचा चेहरा लाल होतो. आता एवढे फोन करतोय, उचलून बघायला हवं. लक्ष्मी फोन उचलते आणि हॅलो बोलणार तेवढ्यात इशिता तिथे येते. इशिता लक्ष्मीच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि इथेच लक्ष्मीला इशिताचा डाऊट येतो. आता इशिताचं भांडं लक्ष्मीसमोर कसं फुटतंय ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होते की लक्ष्मी संतोष व्यंकी यांच्यासोबत ऑफिसला येते. लक्ष्मी स्टाफशी चांगलं बोलत असते, त्यांची मदत करत असते आणि संतोषला हे मात्र अजिबात आवडत नाही. तर इथे लक्ष्मीच्या घरचे विश्वा जानू यांच्या घरी आलेले असतात. विश्वा जानू यांच्या लग्नाची सत्यनारायणची पूजा असते म्हणून घरातले सगळे तयारी करत असतात. गुरुजीसुद्धा आलेले असतात. गुरुजींची पूजा मांडून होईपर्यंत घरातले सगळे खेळाची तयारी करतात आणि एक एक खेळ चालू होतात. विश्वा मुद्दामच प्रत्येक खेळात जानूला जिंकवतो. तर इथे लक्ष्मी व्यंकी संतोष यांच्यासोबत केबिनमध्ये असते. लक्ष्मी व्यंकीला प्रेझेंटेशन तयार करायला सांगते आणि त्याच्या केबिनमध्ये पाठवते. संतोषला केबिन नसते आणि त्याला इतर स्टाफसोबत बाहेर बसावं लागत असतं, म्हणून संतोषची चिडचिड व्हायला लागते. संतोष इथे बाहेर सगळ्या स्टाफसोबत येऊन बसतो. संतोष म्हणतो, या माझ्या आईला कसं कळणार आहे? तो दत्तक घेतलेला आहे आणि मी सख्खा आहे. सख्खा कोण दत्तक कोण यातला फरक कळत नाही तिला. त्या व्यंकीला बोलता येत नाही, ऐकता येत नाही आणि तरी पण महत्त्वाची कामं कुणाला? व्यंकीला. केबिन कुणाला? व्यंकीला. आणि मी काय करायचं? इथे बाहेर बाकीच्या स्टाफसोबत बसायचं. त्या दत्तक घेतलेल्या पोराला डोक्यावर घेऊन नाचतायत. नाही, पण आता नाही. आता मी हा अन्याय अजिबात सहन करणार नाही. या सगळ्यावरती एक ना एक दिवस मला तोडगा काढावाच लागेल. मी हे नाही सहन करणार. ती केबिन माझी आहे आणि मी मिळवणारच. संतोष खूप चिडतो आणि तो व्यंकीच्या केबिनमध्ये जातो. व्यंकी इथे काम करत बसलेला असतो. संतोष व्यंकीचा लॅपटॉप बंद करतो आणि त्याला घालून पाडून बोलतो, तू दत्तक घेतलेला आहे, तुला डोक्यावर घेऊन नाचतात, तुझी लायकी नाही आहे, असं खूप काही बोलतो. संतोषला वाटत असतं की व्यंकीला काही कळत नाही आहे. संतोष त्याला शिव्या देतो आणि तिथून जातो, पण व्यंकीला सगळं कळलेलं असतं. व्यंकीचा चेहरा उतरतो. तर इथे विश्वा जानू पूजेला बसतात. पूजा चालू असताना आरव त्या दोघांचे फोटो काढत असतो आणि चुकून आरवचा समईला धक्का लागतो. समई विजते आणि त्यामुळे गुरुजी चिडतात. गुरुजी म्हणतात, हा तर खूप मोठा अपशकुन झाला आहे. सगळे आरवकडे बघतात. आरव घाबरलेला असतो. तर इथे लक्ष्मीच्या ऑफिसमध्ये नवीन क्लायंट आलेले असतात आणि सगळे मीटिंग चालू होण्याची वाट बघत असतात. संतोष असं दाखवतो की त्याला कामाची, ऑफिसची खूप काळजी आहे. तो कामाचं आणि प्रेझेंटेशनचा विचार करतोय असं दाखवतोय. लक्ष्मी संतोषला आवाज देते आणि त्याला प्रेझेंटेशन द्यायला सांगते. व्यंकीने जे प्रेझेंटेशन तयार केले, संतोष ते प्रेझेंटेशन सगळ्यांसमोर मांडतो. सगळ्यांना ते प्रेझेंटेशन आवडतं. सगळे विचारतात, हे प्रेझेंटेशन कुणी तयार केलं आहे?
संतोष म्हणतो, मी. लक्ष्मीला ही गोष्ट खटकते. व्यंकीने प्रेझेंटेशन तयार केले आणि व्यंकीचं क्रेडिट संतोष घेऊन जातोय हे लक्ष्मीला काही पटत नाही. ते क्लायंट लक्ष्मीसोबत काम करायला तयार होतात. ते तिथून निघून जातात आणि लक्ष्मी संतोषला म्हणते, संतोष, हे सगळं काय होतं? अरे, व्यंकीने काम केलं होतं ना, प्रेझेंटेशन त्याने तयार केलं होतं आणि तू सगळं क्रेडिट घेतलंस. संतोष म्हणतो, आई, अगं हे आपले नवीन क्लायंट होते. व्यंकीला बोलता येत नाही हे त्यांना माहिती नव्हतं. त्यांना कळलं असतं की व्यंकीने प्रेझेंटेशन तयार केले, मग त्यांनी काही प्रश्न विचारले असते आणि व्यंकीने उत्तरं दिली असती, पण त्यांना ते कळलं नसतं, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. लक्ष्मी ठीक आहे म्हणते आणि निघून जाते. इथे संतोष व्यंकीला थांबवतो आणि तो त्याला म्हणतो, ए, माझं सुख हिरावून घेतलं होतंस ना, पण आता बघ, आता मी माझं सुख, माझा हक्क कसा तुझ्याकडून हिरावून घेतो. हे क्रेडिट आत्ता घेतलं आहे मी, पण यापुढे असंच सगळं हिरावून घेणार, बघत राहा. संतोषला वाटतं व्यंकीला काहीच समजलं नाही, व्यंकीला सगळं कळलेलं असतं. तर इथे आरवचा समईला धक्का लागतो. गुरुजी ओरडतात, अपशकुन झाला म्हणतात. विश्वा म्हणतो, गुरुजी, अहो लहान मूल आहे ते, आणि लहान मुलाच्या हातून घडलेल्या चुका देवसुद्धा माफ करतो. राहू द्या, पुढे पूजा चालू करा. वीणा समई पुन्हा लावते आणि गुरुजी पूजा करतात. थोड्या वेळाने सत्यनारायणची पूजा होते, आरती होते. जानू, विश्वा सगळ्या मोठ्यांच्या गुरुजींच्या पाया पडतात. तर इथे जयंतने आपल्या घरामध्ये जानूचा फोटो लावलेला असतो आणि तिच्या अवतीभोवती एक मॅप तयार करून ठेवलेला असतो. जयंत माणसाला घरी बोलवतो आणि त्याला सगळं समजावतो. जानूचं घरचे कोण आहे, तिचे मित्र कोण आहेत, जानूचं कोणासोबत काय नातं आहे, कोण कसं आहे स्वभावाने, हे सगळं सांगतो. आणि जयंत त्या माणसाला पुढे म्हणतो, आता बारीक लक्ष ठेवायचं. हे बघ, जानू आहे ना, अजून दळवी नाव लावते, म्हणजे तिचं लग्न नाही झालेलं, ती त्याच घरामध्ये आहे. तू यांच्या सगळ्यांवरती बारीक लक्ष ठेव, म्हणजे जानू काय करते, कुठे आहे हे कळेल तुला. आणि विश्वाचं म्हणशील ना, तर जानू विश्वाशी अजिबात बोलत नाही. माझी खात्री आहे जानू विश्वाशी बोलणार पण नाही आणि त्या लुझरला आपल्यासमोरसुद्धा उभं करणार नाही. आणि हो, अजून एक गोष्ट, जानूने हनीमून पॅकेज कुणासाठी बुक केलं आहे ना, त्यांचं नाव बघ काय आहे ते आणि मला सांग. तो माणूस ठीक आहे म्हणतो आणि निघून जातो. इथे जयंत मनात म्हणतो, जानू, आता तुझ्या आयुष्यामध्ये मी पुन्हा एंट्री घेतोय. जयंत खुश असतो. तर इथे विश्वा आतमध्ये असताना जानू ट्रॅव्हल्सवाल्याला फोन लावते आणि हनीमून पॅकेजबद्दल विचारते. तो माणूस म्हणतो, मॅडम तुमच्या डिटेल्स हव्या आहेत. तुमचं नाव दळवी, म्हणजे तुमचं लग्न नाही झाले, मग तुम्ही हनीमून पॅकेज कोणासाठी बुक करताय? तुमच्यासाठी का? तुमचं लग्न झालं आहे का? आणि तुमचा ॲड्रेस काय आहे? जानूला डाऊट येतो. जानू म्हणते, नाही, मला हे हनीमून पॅकेज नकोच आहे. जानू फोन कट करते आणि ती मनात म्हणते, एवढ्या सगळ्या डिटेल्स तर मी दिल्या होत्या आधी, आणि हा पुन्हा का विचारतोय? म्हणजे नक्कीच हा जयंतने पाठवलेला माणूस असेल. जानूला भीती वाटते. तेवढ्या तिथे विश्वा येतो. जानू विचार करत असते. तिला वाटतं की 7 वर्ष पूर्ण झालेत, म्हणजे जयंत बाहेर आला असेल. विश्वा विचारतो, काय झाले? जानू म्हणते, काही नाही. जानू विश्वाला सांगते की हनीमून प्लॅन आपण पुढे ढकलू, कारण आरव अजून लहान आहे आणि आत्ताच लग्न झाले, त्यामुळे त्याला एकटेपणा जाणवेल. विश्वा ठीक आहे म्हणतो. तर इथे लक्ष्मी आपल्या घरी आलेली असते. जयंत इथे घरी येऊन गेला हे सारखं तिला आठवत असतं. लक्ष्मी अस्वस्थ असते आणि तेवढ्यात लक्ष्मीसाठी गाजर हलवा घेऊन इशिता तिथे येते. इशिता लक्ष्मीला अस्वस्थ असण्याचं कारण विचारते. लक्ष्मी मनातलं सगळं सांगून टाकते. जानू, जयंत यांचं लग्न झालं होतं, जयंतने किती त्रास दिला, तो जेलमध्ये होता आणि आता जेलमधून बाहेर पडला आहे, ह्याबद्दल सगळं सांगते. इशिता म्हणते, तू नको घाबरू, मी आहे ना. मी बघ, जयंत आला इथे ना, तर मी त्याला पोलिसांच्यात हवाली करून टाकेन आणि त्याला खडी फोडायला पाठवेन, तू नको टेन्शन घेऊ. इशिताशी बोलून लक्ष्मीला जरा बरं वाटतं आणि इशिता, लक्ष्मी दोघीही गाजर हलवा खातात. तर इथे सिद्धू आपल्या घरी येतो. तो आनंदीच्या चपला बघतो. सिद्धूला आठवतं की लक्ष्मीच्या घरी पण या चपला होत्या. त्याला डाऊट येतो की आनंदी पण तिथे होती का.
सिद्धू आतमध्ये येतो आणि आनंदीला विचारतो, आनंदी, मला एक विचारायचं होतं. तुला लक्ष्मी आजीची कधी आठवण येत नाही? कधी भेटावंसं वाटत नाही? आणि जानूच्या लग्नाला तू गेली होतीस का? आनंदी म्हणते, नाही बाबा. अरे मी कशी जाणार? आईला राग येतो ना, आणि आई माझ्यावरती चिडेल, ती हर्ट होईल, म्हणून मी कुणाचं नावसुद्धा काढत नाही. आठवण तर तू खूप दूरची. आनंदी जेवायला निघून जाते. इथे सिद्धूला डाऊट आलेलाच असतो. तर इथे जयंतला आपल्या माणसाचा फोन येतो आणि जानूने हनीमून पॅकेज कॅन्सल करून टाकलं हे सांगतो. जयंत विचार करतो की जानूचा नंबर कसा मिळवता येईल. जयंत त्या माणसाकडून जानूचा नंबर घेतो आणि जानूला फोन लावतो, पण जानूचा फोन बंद येत असतो. जयंत म्हणतो, जानू, अगं तू माझ्यासमोर नाही आली म्हणून काय झालं? मी तुझ्या समोर येणार आणि बघ त्यानंतर मी आता काय काय करतो. मी तुझ्या आयुष्यात येणार आणि जर तू माझी नाही झाली तर कोणाचीही होऊ देणार नाही. जयंत जानूचा विचार करतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो.